नमस्कार मंडळी, मी पद्मजा. ब्लॉग बनवायचं मनच करीना कारण आतून की ब्लॉग शूट प्रेमानं मी सर्व डेकोरेट केलेलं. मला संडेचा रुटीन दाखवणार आहे. नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं पद्मजा ग्रुप ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. मला माहिती आहे माझे ब्लॉग खूप लेट येत आहेत आता सध्या तरी. कारण ब्लॉग बनवायचं मनच करीना कारण कारण सांगते मी तुम्हाला. कारण मी ना पूर्ण घर आवरलेलं आहे. म्हणजे पूर्ण ए टू झेड मी पॅक केलेलं आहे सामान आणि जसं माझं पहिला घर होतं ना, तसं दिसत नाही झालं. मग माझं मनच होईना आतून की ब्लॉग शूट करावा. तरी म्हटलं आपण मग मागे पडू, ब्लॉग नाही टाकलं ना, तर आपण मी खूप मागे येईन. मी जर लाँग ब्लॉग नाही टाकले, तर खूप मनाला कणी एकदम ॲक्टिव्ह करून आज मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली आहे. आणि आजचा दिवस आहे संडे आणि संडेचा रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही म्हणाल, की ब्लॉग का शूट करत नाही झाले आणि सामान का ठेवलेलं आहे? तर तुम्ही माझा मागचा ब्लॉग पाहिला असेल, ज्याने कोणी त्यांना समजलं आहे, की माझी पोस्टिंग आलेली आहे म्हणून मी पूर्ण सामान पॅक करून कणी आत ठेवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, आधीच सामान का पॅक केलं? तर अ, हे कधी सुट्टीवरती होते. अहो, माझे सुट्टीवरती होते. मग म्हटले, की 1 महिन्याची सुट्टीवरती होते. मग म्हटलं, चला आपण सामान पॅक करून ठेवू आणि इथं ना राजस्थानमध्ये ना धूळ, डस्ट वगैरे भरपूर येते. मग ते काचेचे सामान वगैरे होते ना, ते आम्ही काय केले, की बॉक्समध्ये ना कपड्यांच्या बरोबरमध्ये ते फ्रेम वगैरे, फोटो फ्रेम वगैरे, आणखीन जे काचेचे जे काही बर्तन वगैरे होते ना, जे फुटू शकतात बाबा जरा त्यांना धक्का लागला तरी. मग ते तसे का नाही आम्ही कपड्यांच्या बरोबर मध्ये पॅक करून ठेवले. त्याच्यामुळं मी सर्व कपडे पॅक केले. बाकी 1-2 महिन्याला जितकं युजफुल साहित्य असेल मी तितकंच बाहेर ठेवलं आणि बाकीचं जे मी डेकोरेट केलेलं पूर्ण घराला इतक्या प्रेमानं मी सर्व डेकोरेट केलेलं ना, ते सर्व काढलं. मग त्याच्यामुळे ना माझं मनच होईना की ब्लॉग शूट करावा असं असं वाटेना. मला फ्रेश वाटेना आतून मनातून असं फ्रेश वाटेना, असं ब्लॉग शूट करायचं असं मन होईना. तरी म्हटलं नाही, जे आहे ते आहे, नॅचरल आहे, आपण नॅचरल दाखवू. तर मी घर जे पहिला डेकोरेट केलेलं तुम्हाला जर पाहायचं असेल, मी कशाप्रकारे डेकोरेट केलेलं घर, तर माझा फुल होम टूरचा ब्लॉग आहे. तो कधी तुम्ही जाऊन लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता. खूप दिवसाचा नाही आहे, 1-2 हां, 1-2-3 महिन्याच्या आधीचा आहे ब्लॉग, तो तुम्ही जाऊन नक्की वॉच करा. तर आता का नाही आज मी तुम्हाला संडेचा रुटीन दाखवणार आहे, काय असतो माझा ते आणि आज संडे होता. तर डेली आमचं 5ला उठणं होतं माझं मुलामुळं, मुलं स्कूलला जातात त्यामुळं. तर कारण गरमी इथं भरपूर आहे. मग मुलांचं स्कूल पण लवकर सुटतं त्याच्यामुळं ना मुलांचं कनी स्कूल लवकर स्टार्ट होतं सकाळचं. तर 6:30लाच मुलं स्कूलला जातात. त्याच्यामुळे 5ला उठावं लागतं मला आणि सगळं आवरावं लागतं. त्यामुळे डेली झोप होत नाही. मग आम्ही काय करतो संडेचा एक दिवस आम्ही निवांत झोपून निवांत उठतो. मग त्यामुळे लेट उठल्यामुळं कामं थोडी लेट होतात. म्हणून आज मी तुम्हाला की नाही माझं संडेचं रुटीन सकाळचं दाखवणार आहे. तर आज मी माझं संडेचं रुटीन शेअर करते. तर प्लीज फुल ब्लॉग वॉच करा. चला. सुरुवात करते मी माझ्या आजच्या ब्लॉगला. चला तर आजच्या संडे रुटीनची सुरुवात मी माझ्या किचनपासून करते. मला ना रात्रीच किचन स्वच्छ करून झोपायला आवडतं. म्हणून हा किचन मी रात्रीच स्वच्छ केला होता. कारण सकाळी उठल्यावर घरही फ्रेश वाटतं आणि आपलं मनही फ्रेश असतं. आणि खरं सांगायचं तर की नाही, एक गृहिणी कितीही थकली तरी रात्री किचन आवरल्याशिवाय तिचं मन शांत होतच नाही. मला असं वाटतं. प्रत्येकाची सवय वेगळी असते, प्रत्येकाचं घर वेगळं असतं, घरानुसार परंपराही वेगळ्या असतात. पण का नाही तरीही कोणतीही स्त्री रात्री किचन स्वच्छ केल्याशिवाय ती अजिबात झोपत नाही असं मला वाटतं. आणि ही गोष्ट माझ्यासारख्या अनेक महिलांनाही नक्कीच मान्य असेल. आज संडे होता तरी दोन्ही मुलं लवकर उठून अभ्यासाला बसली होती. ते अभ्यास करत होते. म्हटलं तोपर्यंत आपण ना बाकीची कामं आवरून घेऊया. तसं बघायला गेलं तर माझा रोजचा रुटीन वेगळा आहे, पण संडेचा दिवस मात्र अगदी वेगळा असतो माझ्यासाठी. संडे हा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी माझं थोडं उशिरा उठणं होतं. कारण मुलांनाही सुट्टी असते आणि मुलांच्या मम्मीलाही. टिफिन बनवायचं नसतं ना, सकाळची धावपळ नसते म्हणून थोडंसं रिलॅक्स वाटतं.
तरी इथं दूध मी लावलेलं आहे बाहेर म्हणून त्या मुली येतात आणि त्या कधी 8, 8:15 पर्यंत उठवतातच येऊन. आजही आम्ही ना 8च्या सुमारास उठलो होतो आसपास. मुलांनी अंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसले होते दोघं पण. मग मी म्हटलं, आधी मुलांचं कधी व्यवस्थित बेडरूममध्ये बसवते, मुलांना आवरून घेते मुलांचं. म्हणजे शांतपणे ते अभ्यास करतील आणि मीही माझं काम कधी व्यवस्थित शांतपणाने करू शकेन. म्हणून सर्वात आधी मी बेडरूम आवरायला घेतली. आमची ना बेडरूम लहान असल्यामुळे ना तिथं फार वेळ लागतच नाही आणि खरं सांगायचं तर कणी हल्ली घरकाम कणी मला खूप सोपं वाटायला लागलंय. कारण कणी आमचं बरचसं सामान कणी आधीच बॉक्समध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. त्यामुळे पसारा कमी आणि कामही कमी झालंय. आता कणी अ, मला जास्त काम असं वाटतच नाही झालंय. आता तर मला असं वाटायला लागलं आहे, की घरात जितकं सामान तितकंच काम जास्त असं वाटतंय मला. सामान पॅक केल्यापासून ना घर हलकं-हलकं आणि कामही खूप सोपं वाटायला लागलंय मला. मग मी मुलांना म्हटलं, "तुमचं बेडरूम आता रेडी आहे आणि तुम्ही तिकडे जाऊन अभ्यासाला बसा. तोपर्यंत मी किचन आणि हॉल पण क्लीन करून घेते." असं म्हणून दोघांनाही मी बेडरूममध्ये पाठवलं. मी ना बेडरूममध्ये फक्त झाडू मारते आणि पोछा मारून घेते. पण हॉल मात्र कणी पाणी टाकूनच धुवून घेते. कारण कणी बेडरूममध्ये थोडा एक्स्ट्रा गद्दा आणि बरंच काही सामान ठेवलेलं आहे. त्यामुळे तिथं पाणी मी जास्त वापरू शकत नाही. फक्त पोछा वगैरे मारून घेते. तर किचन आणि हॉलमध्ये कणी सामान कमी आहे ना, त्यामुळं मी काय करते जास्त पाणी टाकून साफ करायलाच घेते मी. कारण कणी खरं सांगायचं तर मी दिवसातून 3 वेळा कणी फरशीवरती पाणी मारते. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आणि मला वाटतं राजस्थानमधून माझा कोणी पण हा ब्लॉग पाहत असेल ना, त्यांना नक्कीच माहिती असेल की सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत किती प्रचंड उकाडा असतो ते. त्यामुळंच ना थोडंसं पाणी मारून घेते. म्हणजे कसं घरच्या आतही खूप गरम होतं ना, मग ते फरशीवरती पाणी मारलं की फरशी थोडी थंड होते त्यामुळं. मी ज्या घरी रेंटनं राहते ना, हे घर जरी छोटं असलं, तर या घराचं अंगण भलं मोठं आहे, म्हणजे खूप मोठं आहे आणि एवढं सगळं घर अंगण साफ करेपर्यंत ना अक्षरशः कणी पुरच होऊन जातं मला. जरा माझा चेहरा बघा, सकाळचे फक्त 8 वाजलेत आणि घामानं पूर्ण ओलाचिंब झालाय. इतका उकाडा आहे ना इकडं, सकाळची माझी दमछाक होऊन जाते. एवढं झाडून, साफ करून झालं की नाही, असं वाटतं की बस आता शांत बसून टाकावं. खरंच सकाळपासूनच का नाही पूर्ण दमून जाते मी कामं आवरून, नकोच वाटतं. कारण काम करायला काही वाटत नाही. खरं या गरमीमध्ये ना अशी कामं करायला नकोच व्हायलेत. फक्त झाडू मारायला सुद्धा नको वाटतं. इतकं ऊन लागतं ना, नकोच होतं. बघा मी सकाळी कपडे थोडे धुवून मुलांचे स्कूलची वाळत घातलेले. फक्त 15 मिनिटात सुकले म्हणजे तुम्हीच विचार करा इथं किती गरमी असू शकते. तनिष्कला म्हटलं थोडेसे कपडे आत घेऊन जा. बाकीचा झाडू मारून घेतला मी अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर मग मी फरशीवर ते पाणी वगैरे मारायला सुरुवात केली आणि मी ही पाणी मारून का 2 तास ठेवते आणि मला परत 2 तासानंतर मी ते पाणी मारून घेते. कारण मी म्हटलं आज मला तुम्हाला शूट दाखवायचा होता ना रुटीनचा म्हणून मी लवकर मारून घेतलं पाणी. कारण मी सांगते तुम्हाला 2 तास जरी मी पाणी ठेवलं ना पूर्ण फरशी ते पाणी शोषून घेते. म्हणजे मला पाणी जास्त बाहेर मारावंच लागत नाही. इतकं पाणी पिते फरशी. मजाक वाटतो पाणी पिते म्हटल्यावरती. खरं हो, पाणी पूर्ण आतच ओढून घेते फरशी. पाणी जास्त राहतच नाही किती जरी मारलं तरी पाणी ह्या फरशीवरती. म्हणजे तुम्ही विचार करा किती गरमी असेल इथं. इथं ना रान वाढलेलं आहे. खूप सारं बघितलं तुम्ही त्याच्यासाठी मी गाईला आत घेत आहे. कारण सापांचा वगैरे खूप खतरा असतो म्हणून. तर काय झालं माहीत नाही आज गायी आतच येत नव्हत्या. एवढं हिरवंगार रान पाहून पण गेल्या तुम्ही बघितल्या ना मी दाखवल्या त्या आत आल्याच नाहीत. आणि आता मी सर्व पाणी बाहेरचं आतलं बाहेर मारून घेतलं. मला ना हे बाहेर जे केलेत ना कोब्याचं ही सिस्टम मला त्यांची अजिबात आवडली नाही. कारण ना ते इथं ना मुंग्या वगैरे खूप येतात. मुंग्यांना ते सर्व माती उकरून टाकायला लागलेत. म्हणजे कोबाच फोडून टाकलेत त्यांनी म्हटलं तरी चालेल. इथं ना त्यांनी स्टाईल फरशी थोडीशी लावायला पाहिजे होती. ह्या कोब्यामुळं किती पण स्वच्छ केलं तरी घर स्वच्छच दिसत नाही. सकाळ-सकाळी असं अंगण साफ करून पाणी मारलं ना मला असं वाटतं की मी गावाकडेच आहे आणि खूप मन फ्रेश राहतं. कारण इथं आल्यापासून मी बघते इकडच्या लेडीज कधी पाणी मारत नाहीत बाहेर. त्यानंतर मी अशा प्रकारे हॉल पण क्लीन करून घेतला आणि आता मी देवपूजा करून घेते. देवपूजा आटोपल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे. देवपूजा वगैरे आवरून मला स्वयंपाकाला लागायचं होतं. मग म्हटलं देवपूजा आवरल्यानंतर आता स्वयंपाकाला उशीर कशाला करायचा आणि गरमी तर तुम्ही पाहतायच. गरमी सुरू झाल्यापासून ना आम्ही चहा प्यायचं सोडून दिलंय जवळपास बंदच केलंय म्हटलं तरी चालेल. तसाही घरी चहा मी एकटीच पिते. ना हो पितात ना मुलं पितात. चला सकाळी मुलांसाठी काहीतरी थंडगार बनवूया म्हटलं. म्हणून आता मी त्यांच्यासाठी बनाना शेक बनवायला घेतला आहे. मला ना रोज-रोज मुलांच्या टिफिनसाठी भाकरी भाजी बनवून खरंच कंटाळा येतो आणि मुलांना खाऊन सुद्धा कंटाळा येतो. मग मला असं वाटतं, की संडे हा आपला ऑफ
दिवस असतो, म्हणजे सुट्टीचा दिवस असतो. संडे म्हणजे माझा आणि मुलांचा हा खास दिवस. त्या दिवशी मी मुद्दाम भाकरी-भाजी करत नाही. मुलांना जे आवडते त्यांच्या मनासारखं मी त्यांना बनवून देत असते. आणि सकाळच्या नाश्त्याला तर आमचा की नाही ठरलेला मेनूच असतो. डोसा, उत्तप्पा, इडली, फळ, पोहे असं काही ना काही माझं चालूच असतं संडेला. पण आज म्हटलं हे सगळं नको करूया. मुलांसाठी आज काहीतरी वेगळं करूया म्हणून आज मी की नाही व्हेज पुलावचा बेत ठेवला आहे मुलांसाठी. खरं सांगू का तुम्हाला मंडळी, घरातली गृहिणी म्हणजे फक्त स्वयंपाक करणारी किंवा घर आवरणारी व्यक्ती नसते. सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री सगळे झोपेपर्यंत तिचं काम सतत सुरू असतं. मुलांना बघणं, त्यांच्या आवडी जपणं, घर स्वच्छ ठेवणं, सगळ्यांच्या वेळा सांभाळणं, हे सगळं करताना ती स्वतःसाठी वेळ काढतच नाही. तिच्यासाठीच वेळ उरत नाही कधी. मी सुद्धा दिवसभर घरात किती काम करते, कधी-कधी मला सुद्धा स्वतःला संध्याकाळी बसल्यावर कळतं. मी जेव्हा प्रेमाने, आपुलकीने स्वयंपाक बनवते आणि मुलं आनंदाने जेवतात ना, घरात सगळे हसत बोलत असतात, तेव्हा वाटतं की एवढी धावपळ माझी वाया नाही गेली. गृहिणीचं काम बाहेरून दिसत नाही मंडळी, पण तिच्याशिवाय घराला घरपण नाही बरं का. आणि मला वाटतं प्रत्येक गृहिणीच्या स्वतःच्या कष्टाचा तिनं अभिमान हा बाळगलाच पाहिजे. कारण ती फक्त घर सांभाळत नसते, तर प्रेमाने संपूर्ण कुटुंबाला ती जोडून ठेवते. म्हणून गृहिणी कशातच कमी पडत नाही. तर आता पुलाव बनवायला घेतला आहे मी. तर पुलाव कसा बनवला, काय बनवला ह्याची रेसिपी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेली नाही आहे. कारण मला माहिती आहे प्रत्येक गृहिणीला पुलाव तर हा बनवताच येतो. म्हणून त्याची रेसिपी मी ह्याच्यामध्ये शेअर केली नाही. तर आजचा माझा रविवारचा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा रविवार पण असाच जातो का? ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. कमेंट नक्की करा आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात? मी जे नॅचरल जे माझं बोलणं आहे, जे आहे तेच दाखवते तुम्हाला आणि मी काही क्रिएट करून दाखवत नाही ह्याच्यामध्ये आणि माझं असं साधं राहणीमान आहे. तुम्हाला कसं वाटतं आणि तुमचं राहणीमान पण असंच आहे का? तुम्ही माझ्या ब्लॉगशी रिलेट करत आहात का? तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच एक रूटीन ब्लॉग घेऊन मी आणखीन हजर होईन. म्हणजे ह्या रूटीन ब्लॉगला जर जास्त व्ह्यू आले ना, तरच मी दुसरा रूटीन ब्लॉग घेऊन येईन आणि तो असेल माझा पूर्ण दिवसाचा रूटीन ब्लॉग. ठीक आहे. तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका.